तरी प्रतिक्रिया येत होती आणि हा फोटो देखील बघितला आपण आणि त्याच अनुषंगाने मला जायचं आहे प्रसाद लाड यांच्याकडे. प्रसाद लाड, आपण बघतोय प्रसादजी की संघाचा कुठेतरी काम या ठिकाणी पाहायला मिळालं, मात्र जो कॅडर होता तो कुठेतरी नाराज होता लोकसभेनंतर आणि त्याचीच कुठेतरी नाराजी लोकसभेला त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याला कसं काय खुश केलं, त्याला कसं काय सोबत आणलं, त्याच्यासाठी काय प्रयत्न केले भाजपने? नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये एक प्रकारची चीड होती ज्या पद्धतीमध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकार बनवण्यामध्ये महाराष्ट्र आम्ही कुठेतरी कमी पडलो. आमचा विचार परिवारातले इतर घटक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि ज्या पद्धतीमध्ये वोट जिहादचा प्रकार केला गेला, ज्यामध्ये फतवे काढले गेले, ज्यामध्ये हिंदूंना असुरक्षित केलं गेलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी मनापासून विचार केला होता की 90,000 बूथ प्रमुख, जवळजवळ 24,000 शक्ती केंद्र प्रमुख, संपूर्ण संघटना आणि विचार परिवार, माननीय मोदीजींचं केलेलं 11 वर्षातलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम आणि देवेंद्रजींचं 2014 ते 19च्या कालावधीत सुरू झालेली कामं, शेतकऱ्यांची वीज माफी असेल, सोयाबीन असेल, कांद्याचा भाव असेल, सोयाबीनचे हमी भाव असेल, त्याच्यानंतर तुमचे ऊर्जाचे प्रकल्प असतील, सिंचन प्रकल्प असतील, रस्ते असतील, मेट्रो असतील, भारतामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणण्याचं काम असेल, उद्योग पुढे नेण्याचं काम असेल, ज्या प्रकारे उभाटाचे नेते आरोप करत होते ते आरोप कुठेतरी खोटे पडले आणि निश्चितपणे संपूर्ण संघटना परिवार एकत्रपणे मोदींच्या मागे, देवेंद्रजींच्या मागे, एकनाथरावजींच्या मागे आणि दादांच्या मागे ताकदीने उभी राहिली, जनता उभी राहिली आणि यांचा फेक नेरेटिव्ह पाडण्यामध्ये जे तुमच्यासारख्या मीडियाने देखील काम केलं की हे खोटं आहे, त्याच्यासाठी मीडियाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो की ज्या पद्धतीमध्ये तुमचं सहकार्य झालं, की ज्या पद्धतीमध्ये हे करत होते ते खोटं होतं. त्यामुळे हा विजय हा सर्वांचा विजय आहे. हा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, हा विजय हा परिवाराचा विजय, हा विजय हा मतदाराचा विजय आणि हा विजय हा भारतीय जनता पार्टीतल्या नेतृत्वातला महायुतीचा विजय आहे, देवेंद्रजींचा विजय, एकनाथरावजींचा विजय, दादाचा विजय. अगदी मला सूरज चव्हाणांकडे जायचं आहे. सूरजजी, मात्र थेट संघानं अजितदादांवरती आरोप केले होते, अजितदादांना सोबत घेतलं म्हणून ही हार पत्करावी लागली, अशा स्वरूपाचं चित्र, असा पद्धतीचा नॅरेटिव्ह संघाच्या मुखपत्रातनं आणि ऑर्गनायझरमधनं वाचायला मिळाला होता. विवेकमध्ये देखील तशाही पद्धतीचा आर्टिकल्स आम्ही वाचली होती. सूरजजी,